करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुम्ही टेन्शनमध्ये असाल, दुःखामध्ये असाल, त्या दुःखातून बघा प्रत्यक्षपणे तुम्हाला बाहेर पडायचं आहे. रस्ते अनेक आहेत, परंतु तो रस्ता तुम्हाला शोधता आला पाहिजे. समर्थ म्हणाले, आपण कोणत्या दुःखामध्ये आहोत, कोणत्या टेन्शनमध्ये आहोत, याचं कारण आपण शोधलं पाहिजे. कारण आयुष्य हे एकच आहे. जगणं सोपं आहे का? बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, जगणं कठीण होऊन बसलंय, मरणं सोपं आहे. याचा उपयोग जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यासाठी केला पाहिजे. यालाच तर खरं आयुष्य म्हणतात. आपण एखाद्या गोष्टीचं, एखाद्या कार्याचं बघा प्रत्यक्षात मनावर घेऊन बसतो. ती गोष्ट सहजपणे आपल्या हातून होणारी असते, परंतु त्या गोष्टीचा सतत विचार करत आपण आपला वेळ संपूर्णपणे घालवत असतो आणि जी सोपी वाटणारी गोष्टसुद्धा अवघड होऊन बसते आणि आपण त्या गोष्टीचा त्रास घेत बसतो. कारण बघा शालेय जीवनामध्ये आपण परीक्षा द्यायचो, बरोबर की नाही? पण जर आपण दररोज मनपूर्वक अभ्यास केला, वर्गपाठ असेल, गृहपाठ असेल, पाठांतर असेल, तर आपल्याला बघा कधी त्रास होईल का? आपल्याला पेपर अवघड जातील का? नाही जाणार. कारण कुठलीही परीक्षा असू दे, त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होणार, चांगल्या मार्कात पास होणारच. पण जर अभ्यासच केला नाही, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे दिलेला वर्गपाठ आपण केला नाही, गृहपाठ केला नाही, पाठांतर केलं नाही आणि आपण डायरेक्ट परीक्षेला गेलो, बरोबर? मनामध्ये चिंता असणार की पेपरमध्ये काय सोडवणार, कोणते प्रश्न, त्याचं उत्तर काय असणार आहे. टेन्शनमध्ये आपलं, दुःखामध्ये असणार. कारण वर्षभर आपण काय केलं, मजेत आनंदित आपण दिवस घालवले, परंतु आता पेपर समोर आलेला आहे, त्या परीक्षेला आपण सामोरं गेलेलो आहोत, मग आपला देह दुःखामध्ये का? परंतु विचार करा, समर्थ म्हणाले, मनपूर्वक अभ्यास करता आला पाहिजे. कुठलंही काम असू दे, त्या कार्यामध्ये आपल्याला उत्तम प्रकारे लक्ष देता आलंच पाहिजे. अनेक रस्ते आहेत, अनेक पर्याय आहेत. कुठल्याही प्रकारचं दुःख ज्यावेळी आपण मनामध्ये किंवा डोक्यामध्ये ठेवतो ना, तेव्हा सर्वात जास्त त्रास हा आपल्या देहाला होत असतो. लोकांना नाही होणार. तुम्हाला दुःख असो किंवा सुख असो, लोकांना त्याच्याशी घेणं सुद्धा नाही, देणं सुद्धा नाही. का असतं घेणं देणं? काहीच नाही आहे, काही फरक पडत नाही आहे. समर्थ म्हणाले, अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवायची. मग आपल्या देहाला किती तत्पर असणं गरजेचं आहे. आपला देह बघा प्रत्यक्षात जो आत्मविश्वास आहे ना, तो उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे. कारण चुकीची आणि वाईट माणसं भेटल्याशिवाय योग्य आणि चांगल्या माणसाची किंमत समजत नाही. आपण रस्त्यातून जात असताना रस्त्यामध्ये अनेक माणसं आपल्याला भेटत असतात.
त्यांच्याशी आपण बोलत असतो. काही लोक बघा प्रत्यक्षात आपल्याला समोरून बोलत असतात. परंतु चुकीची माणसं ओळखायची आहेत, वाईट माणसं ओळखायची आहेत. ज्याप्रमाणे आपण बोलत चाललेलो आहोत, तेव्हा आपण बघा मित्रत्वाच्या नात्याने आपण आपल्या गोष्टी इतरांना सांगत असतो. त्यांच्या त्या गोष्टी बघा प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात आलेल्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. मग आपल्याला ते मित्रत्वाचं नातं घट्ट वाटत असतं. कारण का? कारण आपण सांगितलेल्या गोष्टी ती व्यक्ती ऐकून घेत आहे आणि त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना असतील किंवा गोष्टी असतील त्या आपल्याला सांगत आहे. परंतु काही लोक प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, तर वाईट वृत्तीची असतात. आपल्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीला ते हसत असतात. मग समजून जायचं, त्यावेळी आपली किंमत ही कमीच होते. मग आपला देह दुःखामध्ये आहे. मग दुःखामध्ये असताना बघा प्रत्यक्षात आपल्याला अनेक रस्ते पाहायला मिळत असतात. परंतु कोणत्या रस्त्यातून जेव्हा आपण जाऊ तेव्हा ते आपलं दुःख कमी होईल अशी सांगणारी व्यक्ती बहुतेक वेळा सापडत नाही. कारण का प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आहे, दुःख आहेत. परंतु तुम्ही दुःखी असाल तर बाहेर पडण्याचा हाच चांगला मार्ग आहे. आता कोणता चांगला मार्ग आहे, कसा ओळखायचा? बघा, आपण रस्त्यातून प्रवास करत असताना वाहन घेऊन जातो की नाही, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आपण काय करतो, वेळेत बरोबर निघतो. परंतु कुठे बघा शॉर्टकट मार्ग असेल तो आपण मार्ग जास्त प्रकारे स्वीकारतो की नाही. परंतु तिथे आपल्याला ट्रॅफिक प्रत्यक्षपणे लागते. मग आपण काय विचार करणार, अरे तिकडून गेलो असतो एवढ्याला पोचलो असतो, हां थोडा लॉंग कट पडला असता, बरोबर की नाही, लांबच्या दिशेने प्रवास करावा लागला असता, परंतु आपण तिथे सुखरूप पोचलो असतो. म्हणजे विचार करा, आपला देह कुठेही अडकता कामा नये. स्वतःला असं घडवा ना आयुष्यात की तुमच्याबद्दल दुसऱ्यांना कोणी काही वाईट सांगितलं की त्यावर कोणीच विश्वास ठेवलाच नाही पाहिजे. असं या जगामध्ये आपण जगलं पाहिजे. आपल्या बाबतीत अशी कोण व्यक्ती आहे बघा जी आपल्यावर विश्वास ठेवते? म्हणून तुमच्याबद्दल दुसऱ्यांनी सांगावं या परीने आपला देह वागताच कामा नये. हां, चांगली बाबत आहे बघा, चांगल्या गोष्टी घडत आहेत, नक्कीच सांगणे. परंतु आपल्या बाबतीत वाईट कोणीतरी सांगतोय म्हणजे आपल्या हातून वाईट घडतंय. म्हणून समर्थ म्हणाले, तुमच्या बाबतीत जर कोणी दुसऱ्यांना सांगत असेल तर आपल्या देह तिथे सावध असणं गरजेचं आहे. आपल्या देहाला आपण स्वतःहून स्वतःला घडवण्याचं कार्य करा. दुःख महत्त्वाचं असेल तर त्या व्यक्तीला विसरा. कारण व्यक्ती महत्त्वाची असेल तर दुःख विसरा. आपण आपल्या बाबतीत ज्या ज्या वेळेला सुखाचे दिवस येतात ना, त्यावेळेला सुखाचे दिवस आपण आलेले विसरून जातो. परंतु ज्या ज्या वेळेला दुःख येते ना, ते दुःखाचे दिवस आपण स्मरण करून राहतो. आठवण बघा, प्रत्यक्षात आठवणीत आपण कायम लक्षात ठेवत असतो की या वेळेला, या तारखेला, या बघा हा वार होता, या वारीला मला काय झालं होतं, हे दुःख आलं होतं. कारण का? अहो ते दुःख आहे, ते येणारच. त्या दुःखाच्या प्रवासामध्ये सुद्धा आपला देह अडकणारच आहे. परंतु तिथून बाहेर पडायचं आहे, अडकून राहायचं नाहीये. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात आयुष्यात सुखदुःख आहेतच हो.
परंतु विचार जर आपण केला ना, ज्या ज्या वेळेला शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रयत्न करत राहतो ना, त्या त्या वेळेला यश आणि अनुभव हे तुम्हाला पाहायला मिळत असतात. हे किती मौल्यवान आहेत. कुठलंही कार्य करत असताना आपल्याला यश मिळेलच असं नाही होत. केव्हा केव्हा आपल्याला अपयशसुद्धा पचवावं लागतं. प्रत्येक वेळेला आपण पहिला नंबर येऊ का हो शाळेमध्ये किंवा एखादी स्पर्धा असेल? नाही हो. कोणीतरी आपल्यासोबत खेळाडू असा असतो ना, तो आपल्याला हरवणारा आहे. असा कोणीतरी प्रतिस्पर्धी असतो, तो आपल्याला नक्कीच हरवणारा आहे. आपण दरवेळेला पहिला नंबर नाहीच काढू शकत. आता इथे सुद्धा आपण स्पर्धेला उतरलेलो आहोत. आयुष्याचा खेळ आहे, परंतु त्या आयुष्याच्या खेळामध्ये आपल्या प्रतिस्पर्धेला 8 विषय विकार आहेत. त्या कोणत्या ना कोणत्या विकारामध्ये बघा आपल्याला मागे पाडत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, यश अपयश येणार, सुखदुःख येणार, अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत आपला देह स्मरणामध्ये असला पाहिजे. जर तुझा देह जर स्मरणामध्ये असेल तर नक्कीच आलेलं दुःख केव्हा दूर होईल ना, कळणार सुद्धा नाही. हाच खरा मार्ग बघा प्रत्यक्षपणे आपण लक्षात ठेवला पाहिजे. अहो, तुम्ही टेन्शन घेऊन कशाला जगताय? आहे त्यामध्ये आपण स्वीकारलं पाहिजे. आहे त्यामध्ये बघा प्रत्यक्षात आपण आनंदी राहिलं पाहिजे. जोपर्यंत मनाचा निश्चय हाच शक्य आणि अशक्य यातील अंतर कमी करू शकतो ना, तेव्हाच कळेल निश्चय काय. मनाचा निश्चय. आपल्याला एखादं कार्य करत असताना मन आपल्याला सांगतो की कर, परंतु बुद्धी सांगते नको करूस. आपलं सुद्धा तळ्यात मळ्यात होतं. बघा, तुम्हाला सुद्धा होत असेल ना, की हे कार्य करावंसं वाटतंय, परंतु केलं तर असं झालं. मग आला की ना प्रश्नचिन्ह उद्भवतो. मग आलेला प्रश्नचिन्ह तो सोडवायचा आहे. आपल्यासमोर प्रश्नपत्रिका आलेली आहे. आपण शालेय जीवनामध्ये परीक्षा सोडवल्या की नाही? आता आयुष्याची परीक्षा आपल्याला पाहायची. शालेय जीवनामध्ये जेवढे प्रश्न सोपे होते तेवढे लिहित गेलो. कारण का? वेळेची जाणीव असणं गरजेचं आहे. बरोबर ना? आपण लिहित गेलो आणि जे कठीण प्रश्न होते ते तसंच ठेवले की नाही? त्यासाठी आपण वेळ दिला. म्हणून समर्थ म्हणाले, मनाचा निश्चय आणि बुद्धीचा निश्चय कायम असणं गरजेचं आहे. दोन्ही ज्यावेळी बघा उत्तम प्रकारे साथ देतील ना, तेव्हा मनास विश्रांती आणि समाधान आहे. ते कार्य तुमचं पार पाडलेलं नक्कीच असेल. कारण ध्येयापासून परावृत्त करण्यासाठी काही माणसं चुकीचा रस्ता दाखवतात. आपण प्रत्येकाला रस्ता विचारणं बंद केलं पाहिजे. कारण बघा, आपल्याला त्या क्षणापर्यंत, त्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचं आहे, पोहोचायचं आहे, यशाचा टप्पा गाठायचा आहे. परंतु तिथपर्यंत जात असताना काही माणसं आपल्या रस्त्यामध्ये आडवी येतात आणि तिथून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे चुकीचा रस्ता दाखवतात. आपण कधीतरी बघा प्रवास करत असताना आपल्याला जर एखादा ॲड्रेस, त्या पत्त्यावर आपल्याला जायचं आहे, परंतु जर माहिती नसेल तर आपण विचारणं बघा प्रत्यक्ष विचारपूस करतो की नाही? नक्कीच. एक सांगतोय लेफ्ट हँडने जा, म्हणजे डाव्या हाताने जा. एक सांगतो उजव्या हाताने जा. आता कोणाचं ऐकायचं? म्हणून प्रत्येकाला रस्ता विचारणं आता कलियुगामध्ये आता बरं नाही आहे. कारण प्रत्यक्षात जर आपण विचार केला ना,
तर ज्याप्रमाणे परिश्रम न घेता लाभ उठवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक प्रकारे बघा, म्हणून समर्थ म्हणाले जेवढं आहे ना त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे. आणि जेवढं आपल्याला मिळेल ना तेवढं नक्कीच देणं भगवंताचं आहे हे समजून जर आपण पाहिलं ना तर नक्कीच आपल्या मनाला सुद्धा समाधान प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणाले तुम्ही टेन्शनमध्ये जीवन जगू नका. दुःखी आहात ना, परंतु दुःखी राहून बघा परमेश्वराला कधीही विसरू नका. तुमचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच सोडवण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मदत करेल. परंतु विश्वास त्याच्यावर असणं गरजेचं आहे. कारण हा देह हा परमेश्वराने प्राप्त करून दिलेला आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले प्रयत्न करणं अजिबात सोडू नको. कारण प्रयत्नांती परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.